नमस्कार. आपण ऐकतोय श्री नवनाथ भक्तिसार. श्री गणेशाय नमः. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. आजचा आपला अध्याय चालला 29वा. गोरक्षाने भर्तरीला दीक्षा दिली. गोरक्षनाथ गर्भार्दी सोडून मच्छिंद्रनाथांचा निरोप घेऊन पुन्हा तीर्थयात्रेला निघाले. सोन्याच्या विटेच्या ऐवजी सारा पर्वतच सोन्याचा त्यांनी केला आणि त्यांनी मच्छिंद्राची साधुभोजनाची इच्छाही पूर्ण केली होती. तीर्थयात्रा करीत करीत गोरक्ष गिरनार पर्वतावर गेला. तिथे दत्तात्रेयांची भेट घेतली. त्यांनी गोरक्षाचं मोठ्या प्रेमाने स्वागत केलं. मच्छिंद्राची चौकशी केली आणि सांगितलं, आता माझं एक काम कर. माझा आवडता असा भर्तरी नावाचा शिष्य आहे. तो गेली 12 वर्ष त्याची पत्नी पिंगला हिच्या मृत्यूने दुःखी होऊन स्मशानात राहिलेला आहे. अन्नपाणी वर्ज करून केवळ पानं खाऊन फक्त बायकोचा ध्यास घेऊन बसला आहे. त्याला युक्तीने शोकापासून सोडव. मी त्याला अनुग्रह दिला तेव्हाच वचन घेतलेलं आहे. त्याप्रमाणे तो वैभव आणि भोग यांचा मार्ग सोडून नाथपंथ स्वीकारणार आहे. त्याला आता पूर्ण मुदत झालेली आहे. हा भर्तरी म्हणजे द्रुमिल नारायणच आहे. असं म्हणून दत्तात्रेयांनी मग भर्तरीची सर्व कथाच गोरक्षाला सांगितली आणि अवंती नगरीला जाण्यास सांगितलं. गोरक्षाने दत्तांची आज्ञा मानली. त्यांना नमस्कार केला. आशीर्वाद घेऊन तो निघाला. व्यान अस्त्र मंत्रून त्यांनी आपल्या कपाळी भस्म लावलं. त्यामुळे मधलं अंतर तो फारच थोड्या वेळात कापून अवंती नगराजवळ येऊन पोचला. स्मशानात जाऊन त्याने भर्तरीला पाहिलं. तेव्हा भर्तरीला ताळ्यावर आणण्याचा त्याचा उत्साह पार मावळून गेला. काय वाळलाय हा, हाडांचा नुसता सापळा राहिलाय. ह्याला काय उपदेश करणार कपाळ. अरे अरे अरे, एका स्त्रीसाठी इतका वेडा झालाय. तो मच्छिंद्र तसा आणि हा असा. याचं मन सरळ होईल असं काही वाटत नाही आहे. कुत्र्याचं शेपूट एक वेळ सरळ होईल. साखरेने कडुलिंबाला गोडी पण येईल. परिसाने खापराचं देखील सोनं होईल. हिंगाला अत्तराने सुवास लाभेल. पण याचं मन काही माझा उपदेश घेणार नाही. आता काय करावं असा विचार करीत असताना त्याला एक युक्ती सुचली. त्यांनी नगरात जाऊन कुंभाराकडून एक मडकं घेतलं आणि मग त्याने त्याला रंग देऊन बाहुलीसारखं दिसेल असं केलं. ती बाहुली घेऊन तो भर्तरीच्या जवळून चालत गेला आणि चालता चालता ठेच लागल्यासारखं करून धाडकन खाली पडला. ते मडकं फुटलं. लगेच गोरक्षाने हंबरडा फोडला. मडक्याचे तुकडे जुळवून जुळवून पाहायला लागला आणि रडायला लागला. माझी प्राणेश्वरी गेली, माझी बाहुली गेली, कशी ग मला दुःखात लोटून गेलीस असे नाना तऱ्हेने बरळत तो गडबडा लोळायला लागला. त्या मडक्याचे तुकडे तुकडे कवटाळून तो एवढा आक्रोश करायला लागला की क्षणभर आपलं दुःख भर्तरी विसरला आणि त्याला म्हणाला, अरे गोसाव्या, कसली बाहुली घेऊन बसला आहेस रे. मडकं आहे ते. 1.5 दमडी टाकलीस तर दुसरे मिळेल. मडकं ते केव्हा तरी फुटणारच ना. त्यासाठी एवढं रडायला काय झालं. गोरक्ष म्हणाला, हो तुम्हाला काय, ज्याचं जातं त्यालाच कळतं, ज्याचं दुःख त्याला. तुम्हाला ते मडकं 2 अडक्याचं वाटणारच, पण ती माझी बाहुली होती रे. माझी माय होती, माझी बहीण होती. तुम्ही तरी 12 वर्ष मसणवाटीत रडत बसला. ते काय म्हणून हो. तुमची कोण ती पिंगला की बिंगला होती, तिच्यासाठी का तुम्ही झुरताय. भर्तरी म्हणाला, अरे मातीचं मडकं कुठे आणि हाडामासाची स्त्री कुठे, यांची तुलना तरी होईल का. मडकं दुसरं तरी घेता येईल. कुंभाराकडे जा आणि एक घेऊन ये, रंगव आणि बस बाहुली घेऊन. माझी पिंगला का तशी परत येणार आहे. मग त्यावर गोरक्ष म्हणाला, मी एकच नाही 1000 पिंगला तुझ्यासमोर उभ्या करतो. तू कशाची पैज लावतोस, बोल. भर्तरी म्हणाला, तू जर माझी पिंगला मला प्रत्यक्ष आणून दाखवशील ना, तर मी माझं तुला राज्यवैभव अर्पण करीन. गोरक्ष म्हणाला, मान्य आहे, चल, पण पैजेला साक्षी कोण. भर्तरी म्हणाला, पशुपक्षी, सूर्यचंद्र, आकाश, पाताळ, पृथ्वी, वायू, समुद्र सर्व पंचमहाभूत साक्षीला आहेत. गोरक्षांनी त्यावेळी भस्म हातात घेतलं. त्यावर पिंगला नाव घेऊन कामिनी अस्त्राचा मंत्र म्हटला आणि भस्म आकाशात उडवलं. तो काय आश्चर्य. त्या ठिकाणी गगनमार्गाने पिंगला आविर्भूत झाली. तिच्या शरीरातून सहस्त्रावधी पिंगला मूर्तिमंत होऊन प्रकटल्या. जी मुख्य पिंगला होती ती खाली उतरताच भर्तरीच्या जवळ धावत गेली आणि तिच्या मागून सर्व पिंगला घोळका करून भर्तरीच्या भोवती जमल्या. त्यांना भर्तरी प्रेमाचा अतिरेक होऊन
संसारातील त्यांच्या गुप्त खुणेच्या गोष्टी विचारायला लागला. त्यांनी न चुकता सर्व काही सांगितलं. मग पिंगला जी प्रथम पुढे आली ती म्हणाली, राया, तुमच्या विरहामुळे मी अग्नीत प्रवेश केला, मी स्वर्गात गेले, पण माझ्या विरहामुळे तुम्ही व्यर्थ शिरावर दुःख घेतलं. भर्तरी अगदी अशक्त झाला होता. पिंगलेला त्याची स्थिती पाहून फारच वाईट वाटलं आणि ती पुढे म्हणाली, नाथ, गोरक्षनाथामुळे मी पुन्हा भूमीवर येऊ शकले. मी तुमच्या दुःखामुळे पुन्हा खाली ओढले गेले आहे आणि जरी आता आले तरी पुन्हा तुम्हाला आणि मला मृत्यू अटळच आहे, त्यात शोक कशाला करायचा. भर्तरीला वाटलं, गोरक्षाची कृपा म्हणून पिंगला आपल्याला पुन्हा मिळाली. तो त्याच्या पाया पडण्यासाठी धावला. पण गोरक्ष म्हणाला, दत्तात्रेयांनी तुला अनुग्रह दिला आहे म्हणून मीच तुझ्या पाया पडलं पाहिजे. माझे गुरु मच्छिंद्रनाथ यांचेही गुरु दत्तात्रेयच आहेत, तेव्हा तू माझ्या पाया पडू नकोस. असं म्हणून त्याने भर्तरीला आलिंगन दिलं आणि पुढे विचारलं, आता तुला राज्यवैभव हवं आहे की पिंगला हवी की पंथास येतोस. भर्तरी म्हणाला, नको रे बाबा गोरक्षा, मला ते राज्य नको, नको मला हे भोग. मी 12 वर्ष रडत बसलो तरी पिंगला मला मिळाली नाही. तुम्ही येता काय आणि मला एका मंत्राच्या प्रभावाने पिंगला भेटवता काय. तुमच्या योगाचं ऐश्वर श्रेष्ठ आहे. मी पूर्वीच दत्तांचं दर्शन घेतलं तरी वेड्यासारखा संसारात गुंतलो, आता नाही चुकणार. मला तुमच्याबरोबर न्या. त्यावर गोरक्ष म्हणाला, तुझं मन पिंगलेसाठी वेडं झालेलं होतं. आता हजारो पिंगला मिळालेली आहेत, त्या भोगून घे आणि आपली कामना पूर्ण करून घे, नाही तर मन परत मागे ओढत घेत राहशील. भर्तरी म्हणाला, नको नको, एका बायकोसाठी 12 वर्ष रडत बसलो, 1200 बायका आणि या हजारो पिंगला. नको, मला अजिबात नको. एक विंचू चावला तेवढा बास झाला आहे. तू या पिंगलेला अदृश्य कर, मी पण कबूल केल्याप्रमाणे तुला राज्य देतो. तेव्हा गोरक्षाने ठीक आहे असं म्हणून सर्व पिंगला अदृश्य केल्या. भर्तरीचा हात धरून हळूहळू त्याला अवंती नगरात नेलं. विक्रमाची भेट घेतली. त्याने भर्तरी शोक करीत नाही हे पाहून, हे कसं काय झालं असं विचारलं. तेव्हा गोरक्षाने सर्व वृत्तांत सांगितला. विक्रमालाही खूप आनंद झाला. गोरक्षनाथ, आपण आपल्या संगतीचा लाभ आम्हाला 6-7 महिने तरी द्यावा अशी त्याने विनंती केली. भर्तरी अगदी अशक्त झाला आहे, त्याची प्रकृती धुष्टपुष्ट होऊ दे, मग त्याला खुशाल घेऊन जावं असंही त्यांनी सुचवलं. गोरक्ष म्हणाला, भर्तरी आता ताळ्यावर आला आहे ते ठीक झालं. आता इथे आणखी 5-6 महिने जर राहिलो तर त्याची बुद्धी केव्हा फिरेल सांगता येत नाही. तेव्हा ह्याची विरक्ती तीव्र आहे, तोच त्याला नेलं पाहिजे. विक्रमलाही ते पटलं. मग सर्वत्र बातमी पसरली की भर्तरी गोरक्षाबरोबर जाणार, संन्यास घेणार, नाथपंथी होणार. त्यासरशी भर्तरीच्या सर्व स्त्रिया गोरक्षाला शिव्या द्यायला लागला. हा मेला गोसावडा आमच्या संसारावर निखारा ठेवायला आलाय, जळलं मेलं त्याचं तोंड, असं नाना तऱ्हेने बोलून त्या रडायला लागल्या. गोरक्षाने पुन्हा एकदा भर्तरीला विचारलं, आता तुझं काय ठरलं आहे, राज्य की स्त्रिया, ही सुखाची माया, हे वैभव की योग, एकदा काय ते मला नक्की सांग. आता भर्तरी डोळ्यात प्राण आणून म्हणाला, महाराज, मला यातून सोडवा, मला काहीही पाश नाही आहेत. तेव्हा विक्रमाला साक्षी ठेवून गोरक्षाने भर्तरीला नाथपंथांची रीतीप्रमाणे दीक्षा दिली. शिंगी, झोळी वगैरे घेऊन तो अशक्त भर्तरी गोरक्षाच्या पुढे उभा राहिला. नमस्कार करून त्याला म्हणाला, महाराज, मला इथून घेऊन चला. दत्तात्रेयांचं दर्शन केव्हा घडेल अशी मला तळमळ लागलेली आहे. त्यावर गोरक्ष म्हणाला, तू खरा विरक्त झाला असलास तर अंतःपुरात जाऊन तुझ्या स्त्रियांजवळ भिक्षा माग, होऊन जाऊ दे एकदा परीक्षा. भर्तरीने ते मान्य केलं. तो अंतःपुरात शिरला. महाला पुढे जाऊन त्याने आपल्या अशक्त दुबळ्या आवाजात अलख्ख गर्जना केली आणि स्त्रियांकडे आपल्याच भिक्षा मागितली. त्यावेळी फारच विलक्षण प्रकार घडला. त्याच्या स्त्रियांनी त्याच्या भोवती घोळाका करून भयंकर आक्रोश सुरू केला. त्या भर्तरीला जाऊच देईनात. तेव्हा भर्तरीने क्रोधाने डोळे लाल करून त्यांना हातातली कुबडी उगारून हाकलून लावलं. भर्तरीची अवस्था पाहून काही नागरिक हळहळत होते, तर काही रडत होते. काही सत्वशील लोक त्याची प्रशंसाच करत होते. तर कमठ, कुंभार आणि सत्यवती, विक्रमचा मित्र आणि मानलेला भाऊ चालला म्हणून डोळ्यात पाणी आणून शोकग्रस्त झाली होती. भर्तरी नगरात गेल्यावर गोरक्षही नगरात शिरून सर्व पाहत होता.
सर्व माया मोह सोडून भरतरी हळूहळू नगरवेशीजवळ आला तेव्हा गोरक्षाने पुन्हा त्याला गाठलं. काही स्त्रिया मागोमाग येतच होत्या आणि स्मशानात तरी का होईना तुम्ही आमच्या नजरेसमोर होतात, आता योग घेतलात तर घ्या, पण जवळच कुठेतरी राहा, आम्ही तुमचं दर्शन घेऊन त्यातच समाधान मानू असं सांगत होत्या. पण त्यांना विक्रमाने परतवलं, सर्वांचं सांत्वन केलं. नगरापासून पुष्कळ अंतर चालल्यावर प्रत्येक पावलागणित ते राज्यवैभव दूर दूर राहत गेल्यावर गोरक्ष आता भर्तरीला म्हणाला, भर्तरी तू अशक्त आहेस, चिंता करू नकोस. हे शक्तिदायक मंत्राने युक्त असं भस्म तुझ्या कपाळावर म्हणजेच भाळावर लावतो. असं म्हणून त्याने भर्तरीच्या कपाळावर भस्म लावलं. त्यामुळे भर्तरीच्या अंगी शक्तीचा प्रवेश झाला. जरी तो पुष्ट नव्हता तरी उत्साही झाला. मग गोरक्ष आणि भर्तरी यांनी गिरनार पर्वतावर श्री दत्तात्रेयांची भेट घेतली. गोरक्षनाथाला आणि भर्तरीला श्री दत्तात्रेयांनी प्रेमाने कुरवाळलं. आपला अध्याय इथेच पूर्ण झालेला आहे, पण आता आपण त्याची फलश्रुती ऐकूयात. या अध्यायाच्या पठणाने क्षयरोग बरा होईल, त्रिविध ताप दूर होतील. इति श्री नवनाथ कथासार अध्याय 29 संपूर्ण. गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.